चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य श्री शांताराम कवडी लिखित दादाने लिखित अनुभवामृत भूमिका हे पुस्तक वाचन करीत आहोत. काल आपण सद्गुरु तत्वाचे स्वरूप पाहिले की ही जी परंपरा आपल्या समोर आली ती कशी आली, त्या परंपरेचे नेमके स्वरूप काय, सद्गुरु कोणास म्हणायचे याचे उत्तर माऊली देत आहेत की गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी. येथे गुरु याचा अभिप्रेत असणारा अर्थ सद्गुरु असा आहे. ज्यांना या लोकांमध्ये या जगामध्ये गुरु किंवा सद्गुरु असे म्हटले जाते ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात विद्या ही शांकरी आहेत. म्हणजे साक्षात शांकरी विद्याच समोर गुरु रूपाने प्रगटली आहे असे ते म्हणतात. अनुभवामृतातला हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. प्रत्यक्ष भगवान हे गुरु नाहीत का? प्रत्यक्ष भगवान हे सद्गुरु रूपाने आलेले नाहीत का? त्यांनी तसे काही कार्य केलेले नाही का, असाही येथे प्रश्न पडेल. भगवान श्री कृष्ण रूपाने जेव्हा अवतार घेऊन आले तेव्हाही त्यांनी सद्गुरु म्हणून कार्य केलेलेच आहे. उद्धवांना उपदेश करून त्यांचा उद्धार केला, शिवाय पार्थाचाही उद्धार केला. त्यांनी त्यावेळी हे दोन प्रख्यात शिष्य केले होते. असे श्री भगवंतांनी सद्गुरु म्हणून कार्य जरी केले असले तरी साक्षात या परमात्म्याने स्वतःला बोध करून देण्यासाठी स्वतःपासून स्वतःचा एक भाग संकल्पाने काढला आणि त्यालाच त्यांनी शांकरी म्हटले. तिलाच शांकरी शक्ती म्हटले. त्याच शक्तीपासून सद्गुरु तत्व विस्तारले, सद्गुरु परंपरा विस्तारली. तिच्यामुळेच परमात्म्याचा बोध होतो. हे समजावून सांगण्यासाठी केशोपनिषदातला एक कथाभाग सांगतो. केनोपनिषदात आलेली ही कथा असे सांगते की सूर आणि असुर, देव आणि दानव यांच्यात एकदा भयंकर युद्ध झाले. त्यामध्ये देवांचा विजय झाला. तो विजय मिळाल्यावर देवांना असे वाटायला लागले की हा विजय आपल्याच पराक्रमाने आपल्याला मिळाला. ब्रह्म देवेभ्यो विजयेतस्य ब्रह्मणो विजयो देवा अमह्यंता त एक शांतास्माकमेवायम विजयोस्माकमेवायम महिमती. परब्रह्माचा परिचय. वास्तविक पाहता हा त्या परब्रह्माच्या अधिष्ठानामुळे मिळालेला विजय आहे. हा भाग ते विसरले. त्यांच्या मनात असा अहंकार निर्माण झालेला पाहून ते परब्रह्म यक्षरूपाने त्यांच्यासमोर प्रगट झाले. यक्ष याचा अर्थ ज्या रूपाचा निर्णय करता येत नाही असे विचित्र अद्भुत रूप. तसे विचित्र रूप समोर प्रकटल्याने सगळ्यांसमोरच मोठा प्रश्न उभा राहिला की हे यज्ञरूप नेमके काय आहे, हे कशासाठी प्रगटले आहे. या दैवतांचे राजे इंद्र ते राजे असल्यामुळे राजनीतीमध्ये निपुण. त्यांनी असे ठरवले की दूत म्हणून कोणाला तरी पाठवले पाहिजे. त्या यक्षालाच नेमके विचारले पाहिजे की तू कोण आहेस, तुझा परिचय काय. म्हणून त्याच्यासमोर त्या दृष्टीने पहिले नाव अग्नीचे आले. कारण अग्नी हा इहपरलोकातला आणि सर्व स्वर्गादी लोकांमधला दुवा आहे. देवतांच्या दूताचे काम नेहमी अग्नीच करतो. जसे या पृथ्वीवरून हव्य कव्य देवतांना पोहोचण्याचे काम अग्नी करतो, तसे देवतांमध्ये व इतर लोकांवरही आपापसात काही पोहोचवण्याचा कार्यभाग या अग्नीकडे दिलेला आहे. अग्नी हा त्यांचा दूतच आहे. म्हणून या अग्नीला पाचारण करून इंद्राने सर्व देवांच्या वतीने त्याला सांगितले की बाबा रे अग्नी, तू या यक्षाकडे जा आणि त्यांना विचार की तुम्ही कोण आहात, कशासाठी आला आहात. ते ग्निब्रुवज्जात वेद एतद्विजानीहि किमिदम यक्षमिती यथेती. हा अग्नी यक्षरूपाच्या समोर गेला आणि त्याने त्यांना विचारले की आपण कोण आहात. त्या यक्षरूपाने त्याला उलट प्रश्न केला की आपण कोण आहात ते आधी सांगा. याने सांगितले की मी अग्नी आहे, जातवेद या नावाने विख्यात आहे. यक्ष म्हणाले ते ठीक आहे, पण तुम्ही काय करता. त्या अग्नीने मोठ्या अहंकाराने अभिमानाने सांगितले की या विश्वामध्ये जे काही दिसते ते मी जाळून भस्म करू शकतो.
तो माझ्या सामर्थ्याचा मोठा भाग आहे. ते यक्षरूप हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तुझे एवढे सामर्थ्य आहे की त्रिभुवनातील सगळ्या गोष्टी तू जाळू शकतोस, तर ही काडी जाळून दाखव. असे म्हणून त्यांनी गवताची एक काडी त्याच्यासमोर टाकली. मग त्या अग्नीने सर्व सामर्थ्य पणाला लावून प्रयत्न केला, पण ती काडी जळणे तर राहोच, कोमेजूही शकली नाही. त्या अग्नीला यक्षाने या प्रकारे निरुत्तर केले आणि ते यक्षरूप हसायला लागले. आपला अपमान झाला असे पाहून तो अग्नी निघून परत आला. त्यानंतर सर्व देवांनी दूतकार्यासाठी वायुदेवतेला यक्षापाशी पाठवले. अथ वायुम ब्रह्यात वेद द्विजानाही किमे दत्त क्षमितौ तथेती. परत त्यांच्यात तसाच संवाद झाला. या वायुदेवतेने त्यांना सांगितले की मला मातरिश्वा म्हणतात. सर्वच अंतरिक्षांमध्ये चराचरांमध्ये मी विचरण करतो, शयन करतो, म्हणून माझे नाव मातरिश्वा आहे. यक्षरूप म्हणाले, ठीक आहे, तुमचे सामर्थ्य काय, तुमचे कार्य काय? वायुदेव म्हणाले, जे काही समोर दिसेल ते मी उडवून लावू शकतो, एवढे माझे सामर्थ्य आहे. त्यांनी तीच गवताची काडी परत समोर टाकली आणि उडवून लावायला सांगितली. वायूला ती सर्व सामर्थ्यानिशी देखील उडवता आली नाही. तोही निराशेने परत आला. अशा प्रकारे दोघेही परत आल्यावर इंद्राने विचार केला की हे प्रकरण काही वेगळे दिसते, आपणच याची प्रचिती घेतलेली बरी. मग देवांच्या सांगण्याप्रमाणे इंद्र पुढे झाले. पण इंद्रसमोर गेल्याबरोबर ते यक्षरूप नाहीसे झाले, अदृश्य झाले. आता इंद्रांना प्रार्थना कोणाची करावी, विचारावे कोणाला, असा प्रश्न पडला. हे इंद्र मनात ईश्वराचे स्मरण करून प्रार्थना करत आहेत की हे काय आहे. इतक्यात समोर देदीप्यमान झगझगीत प्रकाशयुक्त अशी स्त्री प्रगटली. तिची कांती सुवर्णमय होती. अशी ती देवी भगवती प्रगटल्यावर इंद्राने तिला शरण जाऊन यक्षाबद्दल विचारले. ती भगवती उमा होती. केनोपनिषदात तिचे वर्णन केले आहे की उमा हैमवती, सुवर्णासारखे अंग असलेली ती हैमवती. इंद्राने प्रार्थना केल्यावर तिने सांगितले की जे यक्षरूप तुम्ही सगळ्यांनी बघितले ते साक्षात परब्रह्म होते. तुम्हाला अहंकार झाला होता तो नष्ट व्हावा. त्या परब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय काहीही होऊ शकत नाही हे तुमच्या लक्षात यावे, म्हणून ते परब्रह्म प्रगट झाले होते. सा ब्रह्मेति होवाच ब्रह्मणो वा एतद्विजे मह्यद्विमिति ततो हे विदांस्कार ब्रह्मेति. तेथे इंद्राला परब्रह्माचा बोध करून देणारी कोणी असेल तर ती उमा भगवती आहे. ती त्या श्री भगवंताचीच आत्मशक्ती आहे. तिलाच देवात्मशक्ती म्हटलेली आहे. तीच श्री भगवंताची शक्ती जी श्री भगवंतांचा बोध करून देते तिला शांकरी म्हटलेले आहे. तिला सद्गुरू म्हटलेले आहे, कारण ती श्री भगवंतांचा आत्मस्वरूपाचा बोध करून देते. शांकरी म्हणजे काय, तर म्हणून माऊली सांगतात की सद्गुरू या शब्दाने समोर येणारी जी आहे तीच ही शांकरी. तिला शांकरी म्हणण्याचे काय कारण? शन याचा अर्थ सुख. शंकर म्हणजे सुखी करणारा, सुख देणारा. त्या सुखस्वरूपाची प्राप्ती करून देणारी जर कोणी असेल तर ती भगवतीच आहे. म्हणूनच तिला शांकरी म्हटलेले आहे. सुखस्वरूप तर ते साक्षात भगवंत आहेत, तो परमात्मा आहे. संत साहित्याचे जर नीट आलोडन केले, संत साहित्याचे नीट चिंतन विचार केला तर असे लक्षात येईल की संतांनी श्री भगवंतांनाच सुख म्हटलेले आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने, किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. श्री भगवंतांचे रूप पाहता पाहता
त्या रूपामध्येच तल्लीन झालो म्हणून सुखामध्ये तल्लीन झालो. सुख पाहायला गेलो म्हणून सुख स्वरूप झालो असे संत सांगतात. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. त्या श्री भगवंतांच्या ठाई सुखाचाच व्यवहार आहे. ते श्री भगवंतच सुखस्वरूप आहेत असे त्यांचे सुखस्वरूप सर्वच संतांनी सांगितलेले आहे. त्या सुखस्वरूपाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तो श्री भगवंतांच्याच कृपेने घ्यावा लागतो. त्यांची जी कृपाशक्ती आहे तिला शांकरी म्हटले आहे, कारण तीच त्या सुखस्वरूपाचा अनुभव प्रत्येकाला आणून देऊ शकते. शास्त्रांनी या शांकरी शब्दाची अशीही व्याख्या केलेली आहे की शांकरी म्हणजे जीवाचे कल्याण करणारी. जीवाच्या ठिकाणी असलेल्या संशयाचे, शंकेचे छेदन करून त्याला ब्रह्मत्व देणारी जर कोणी असेल तर ती शांकरी आहे. आपल्या ठिकाणी जो हा संशय सांगितला तो मुळात आला कुठे? जेव्हा ज्या जीवाला जीवत्व आले तेव्हा त्या जीवत्वाचा भाग म्हणूनच तो संशय आला. तो संशय आहे म्हणूनच जीवित्व दुर्ड आहे. माऊली ते 6व्या अध्यायात स्पष्ट करतात की जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प आणि विकल्प हे संशयाचे अंग आहे. तो संशयाचा भाग नष्ट झाला की आत्मवस्तू सिद्धच आहे. जेव्हा असे तत्वज्ञान सांगितले जाते की जीव ब्रह्मैव नापराः, जीव परब्रह्मच आहे, तेव्हा आधी सांगितले जाते की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्मच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. मात्र याचा माऊलींना आचार्यांना अभिप्रेत असलेला अर्थ भिन्न आहे आणि आपण डोळ्यांसमोर जो अर्थ आणतो तो भिन्न आहे. आपण याचा अर्थ असा करतो की आपल्या समोर जे जे सगळे जगरूपत्व दिसते ते मिथ्या आहे, म्हणजे खोटे आहे. माऊलींचे म्हणणे असे नाही. त्यांच्या म्हणण्याचा भाग गूढ आणि भिन्न आहे. ब्रह्मज्ञानाचा स्वतंत्र विचार नको. विविध संप्रदायांचे इतिहास जर का आपण नीट बघितले तर समजेल की जगामध्ये आपापल्या सद्गुरूंच्या संप्रदाय प्रणालीने आलेल्या विशिष्ट तत्वज्ञानाचे नुकसान आणि संप्रदायाचेही नुकसान जर कोणी केले असेल तर ते अर्धवट बोध झालेल्या शिष्यांनीच केलेले आहे. माऊली म्हणूनच येथे म्हणतात की जयत्याज्ञा नमस्तस्यै, ज्यांना ही ब्रह्मविद्या ही शांकरी आज्ञेने लाभली म्हणजे परंपरेने लाभली त्यांनीच गुरुपदेशाने ब्रह्मज्ञानाचा विचार करावा. त्या व्यतिरिक्त स्वतंत्र प्रज्ञा तेथे चालू नये. श्रीमद आद्य आचार्यांनी पण आपल्या भाष्यांमध्ये ठिकठिकाणी असे स्पष्ट केलेले दिसते की एखाद्याला शास्त्राचे पूर्ण शब्दज्ञान अध्ययनाने जरी झाले असले तरी ब्रह्मज्ञान मात्र सद्गुरु कृपेशिवाय समजून घ्यायला अवघड असते. एखादा अभ्यासक पूर्ण शास्त्रज्ञ झाला असे जरी त्याला वाटले, शास्त्रांचा विचार करण्याचा अधिकारी झाला असे जरी त्याला वाटले तरी गुरुशिवाय ब्रह्मज्ञानाचा स्वतंत्र विचार करू नये असे आचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे. कारण जर त्या परंपरेचे भान ठेवून विचार झाला नाही तर नाना अर्थाचे अनर्थ होतात. तो संप्रदाय विकृत व्हायला लागतो. त्या संप्रदायातच असांप्रदायिक तत्वे पाळवतात. म्हणून आचार्यांच्या जगन मिथ्या म्हणण्याचा जर सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल की जगाचा अनुभव देखील आपल्याला दोन भिन्न पातळ्यांवर येतो. आज आपल्याला येणारा जगाचा अनुभव हा आपल्या अज्ञानाच्या भूमिकेतून येतो आहे. आपण स्वतःला जीव समजून बसलेलो आहोत. अशा स्वरूपात आपल्याला येणारा जगाचा अनुभव हा भाग भिन्न आहे आणि ते अज्ञान नष्ट होऊन ज्ञान प्रगट झाल्यानंतर येणारा जगाचा अनुभव भिन्न आहे. आज आपल्याला जगाचा जो अनुभव येतो तो हे जग जड आहे, दुःखरूप आहे, हे नाश पावणारे आहे अशा प्रकारचाच होतो. यापेक्षा भिन्न अनुभवाची कल्पना आपल्याला येत नाही.
आपण जर ब्रह्मज्ञान म्हणून एखाद्याला समजावायला गेलो की अरे बाबा हे जग दिसते आहे ना, ही वस्तुप्रभा आहे, हे ऐकून तो आपल्याला मूर्खात काढेल. कारण त्याच्या अनुभवाची पातळी ती नाही. त्याच्या अनुभवाचा भाग आणि आपण जे बोलतो आहोत ते भिन्न आहे. जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत, जोपर्यंत आपल्याला आत्मवस्तूचे ज्ञान नाही, तोपर्यंत आपल्याला येणारा जगाचा अनुभव असाच असतो. तो यापेक्षा वेगळा कधीच असणार नाही. हा जो अनुभव आहे त्यालाच आचार्य विवर्त म्हणतात. हा आभास आहे, माया ब्रह्ममात्र आहे. त्याला ते एक उदाहरण देतात की दोरीवर सापाचा आभास होतो. याला रज्जू सर्प दृष्टांत म्हटले आहे, रज्जू सर्प न्याय म्हटले आहे. त्या प्रकारे परब्रह्मावर जगाचा आभास होतो. जग हा विवर्त आहे. अंधारामध्ये आपण दोरी पाहिली तर पटकन मनात येते की अरे हा साप असला पाहिजे. ते जर उजेडात आपण पाहिले तर लक्षात येईल की हा साप नाही, दोरी आहे. आता वास्तविक पाहता दोरी होती तशीच आहे. आपल्याला दोरीवर सर्पभ्रम झाला. तो भ्रम आपल्या मनामुळे, आपल्या पूर्वसंस्कारांमुळे झाला. आपला संस्कारच होता की असे काहीतरी पडलेले असले की तो सापच असतो. गुंजांचा दृष्टांत. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ महामुनींनी एक फार सुंदर सिद्धांत मांडला आहे. ते असे म्हणतात की जग हा मनाचा भ्रम आहे. पूर्णपणे ही मनाची कल्पना मात्रच आहे, दुसरे काहीही नाही. जग कल्पना मात्र आहे. ज्या प्रकारे आपण कल्पना करू त्या प्रकारे ते जग दिसते. ती कल्पना देखील आपल्या मनावरच्या संस्कारांप्रमाणेच होते. योग वासिष्ठ ग्रंथाची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातले एक वैशिष्ट्य असे आहे की वशिष्ठ महामुनींनी त्यात मोठी मार्मिक सिद्धांतपर विधाने केलेली आहेत. शिवाय त्यांचे निसर्गाचे, सभोवतालच्या परिस्थितीचे जे निरीक्षण आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सुंदर अशा काव्यमय भाषेत त्यांनी ती निरीक्षणे मांडलेली आहेत. हे मनाचे मर्म समजून सांगताना एक मोठा मजेशीर दृष्टांत त्याने दिलेला आहे. पूर्वी घनदाट जंगले असायची, त्यावेळेची हकीकत ते बोलतात. जंगलामध्ये नाना तऱ्हेच्या वृक्षवेली असतात. त्या वेलींमध्ये गुंजेच्या वेली देखील असतात. त्या गुंजेच्या वेली एका ठिकाणी भरपूर येतात. त्या वेलींना शेंगा येतात. शेंगा वाळून तरकल्या की त्यातून लाल रंगाच्या गुंजा बाहेर पडतात. वनामध्ये, अरण्यामध्ये गुंजा नेण्यासाठी कोणाचाच वावर नसेल तर अशा गुंजांचे ढीकच्या ढीक त्या वेलीखाली जमा होतात. त्यावर जर उष्णकालचा कोवळा लाल सोनेरी सूर्यप्रकाश पडला तर जणू निखारे पेटलेले, अग्नी पेटला आहे असे ते गुंजांचे ढीक दिसतात. वशिष्ठ मुनींनी असेच एक दृश्य पाहिले आणि त्याचेच वर्णन ते करतात. हिवाळ्याच्या दिवसात कडाक्याची थंडी पडलेली होती. हिवाळ्यातच त्या गुंज शेंगा तडकतात. सगळ्या गुंजा एकत्र खाली गोळा होतात. अशा वेळेला माकडांचा एक कळप तेथे त्या गुंजांच्या ढिगाऱ्यापाशी आला. त्या माकडांना रात्रभर कडाक्याच्या गारठ्याने बेजार केले होते. सगळी माकडे गारठली होती. ती या गुंजांच्या ढिगाजवळ आली. त्या माकडांची अशी समजूत झाली की हे निखारेच आहेत, हा पेटलेला अग्नी आहे. म्हणून शेकण्यासाठी ती त्या ढिगाजवळ बसली आणि गंमत म्हणजे त्यांच्या थंडीचे निवारण झाले. त्यांची थंडी पार नाहीशी झाली. वशिष्ठ महामुनी म्हणतात की माकडांना त्या गुंजांमुळे निखाऱ्याचा आभास झाला. त्यांच्या मनाने त्यांना भ्रम निर्माण झाला. अशी कल्पना निर्माण झाली की आपली थंडी गेली आणि खरेच त्यांची थंडी प्रत्यक्षात गेली. तसे हे जग आपली जशी कल्पना असेल, आपला जसा संस्कार असेल तसेच आपल्याला दिसायला लागते. जग हे वस्तुप्रभा. संमोहन विद्येमधले जे तज्ज्ञ असतात, निष्णात असतात, त्यांनी जर एखाद्याला संमोहित करून त्याचे मन ताब्यात घेतले आणि त्याला समोर खांब दाखवून हा गणपती आहे म्हणून सांगितले तरी तो जो संमोहित झालेला असेल त्याला तो गणपतीच दिसेल. त्या खांबालाच तो गणपती म्हणून नमस्कार करेल. म्हणजे ज्या जगाची आपल्याला सतत अनुभूती येते आहे ते हे जग कल्पना मात्र आहे. हे जे काही दिसते ती केवळ कल्पना आहे, ती अज्ञानाचीच अनुभूती आहे. पण ज्ञानानंतर बुद्धीमध्ये तसा बोध अवशिष्ट राहत नाही. ज्ञान झाल्यानंतर या जगाची अनुभूती वेगळी येते. ती कशी येते
यासाठी योग वासिष्ठामध्ये जो सिद्धांत सांगितला आहे तोच आचार्यांनी सांगितला, तोच माऊलींनी सांगितला आणि त्यालाच आपण चिद्विलाद संवाद म्हणतो. जग हे असकी वस्तुप्रभा हा थोडक्यात तो चिद्विलास वाद आहे. जग म्हणून आम्ही जे पाहतो ते जग जड नव्हे, तो तर चैतन्य शक्तीचा विलास आहे, दुसरे काही नाही. ज्ञान झाल्यानंतर अशी सर्व ब्रह्माची विलक्षण अनुभूती येते. आता एखाद्याला अशी शंका येईल की आत्मवस्तूचे ज्ञान झाले की मग या जड जगाची जी अनुभूती असते ती नाहीशीच होते का? तर तसे काही होत नसते. त्याला समोर माणसे दिसतात, समोर सगळी दृश्य व्यवहार दिसतात, पण हे सगळे त्या परब्रह्म स्वरूपाचेच ओतलेले आहेत, त्या चैतन्याचेच घडलेले आहेत. ही अनुभूती तो घेत असतो. म्हणून या जगाची ज्ञानपूर्व अनुभूती आणि ज्ञानोत्तर अनुभूती